अजित परब यांनी आपल्या आवाजाच्या जादूने आणि संगीताच्या अनोख्या शैलीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले। मराठी चित्रपट, नाटकं आणि अल्बममधील त्यांच्या गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले। त्यांच्या सर्जनशीलतेतून अनेक हिट गाणी आणि संगीतबद्ध प्रकल्प साकार झाले असून त्यांनी मराठी संगीत विश्वाला एक वेगळी ओळख दिली आहे। गेल्या 3 दशकात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका पार पाडत संगीतकार, गायक आणि अभिनेता म्हणून स्वतःची वेगळी छाप निर्माण केली आहे। त्यांच्या कलात्मक योगदानामुळे मराठी संस्कृती आणि संगीत परंपरेला समृद्धी लाभली आहे। त्यांच्या 30 वर्षाच्या यशस्वी प्रवासानिमित्त संवेदना आर्ट्स आयोजित एक प्रेक्षकांसमोर थेट सादरीकरण असा विशेष कार्यक्रम आयोजकातर्फे दिनांक 10/4/2025 रोजी विलेपार्ले ईस्ट मधील दीनानाथ मंगेश नाट्यगृह येथे आयोजित केला गेला। अजित परब यांच्या जवळजवळ 30 वर्षाची कारकीर्द जवळून बघणारे त्यांचे प्रिय मित्र श्री कौशल इनामदार यांनी या कार्यक्रमाची निवेदनाची जबाबदारी अफलातून पार पाडली। 30 वर्षातील अजित परब यांच्या कारकिर्दीतील इतिहास श्री कौशल सरांनी जागा केला। यावेळी मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील त्यांचे मित्र सहकारी श्री अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, आदेश, सुचित्रा आणि सोहम बांदेकर, सुमित आणि चिन्मयी राघवन, गीतकार गुरु ठाकूर, श्री विजय केंकरे तसेच अनेक मान्यवर मंडळींनी हजेरी लावली आणि गाणीही गायली। त्यांच्या चाहत्यांमध्ये आणि कलाक्षेत्रातील सहकाऱ्यांमध्ये त्यांच्या या प्रवासाबद्दल अभिमानाची भावना व्यक्त होत आहे। अजित परब यांचा हा प्रेरणादायी प्रवास नव्या पिढीसाठी एक मार्गदर्शक ठरत आहे। असाच प्रवास त्यांचा चालत राहू, त्यासाठी बुलंद पोलीस टाइम्स तर्फे शुभेच्छा। तू प्रेमला, तू श्यामला, तू कोमला, तू दामिनी, वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी। पहाट तोड मलमली कोवळ्या उन्हातली, मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली। पहाट तोड मलमली कोवळ्या उन्हातली, मधाळ गोड शिरशिरी शहारल्या मनातली। तू रोहिणी, तू मानिनी, सखी तू चैत्र यामिनी, मेघ पावसाविनी, तू चिंब चिंब मोरनी। दूर बादलाने पावळाच्या कोरणी, गुलाब होऊन तुझा उभा तुझ्या समोर मी। तू चंचला, तू गामिनी, तू पद्मिनी, तू दामिनी, अधा मनात माझ्या तुझी सदैव मोहिनी।